तर मी आज तुम्हाला सांगणार आहे श्री गुरुदत्तांची कथा. आज दत्त जयंती आहे, त्यानिमित्त मी तुम्हाला ही कथा सांगणार आहे. श्री गणेशाय नमः. सिद्धियोगी नामधारकाला दत्त जन्माख्यानं सांगू लागला. तो म्हणाला, वंशादृष्टीची उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते. नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले. हिरण्यगर्भ म्हणजेच रजोगुणाने उत्पन्न झालेला ब्रह्मा. त्याला ब्रह्मांड असे म्हणतात. त्याची 2 शकले झाली, आकाश आणि भूमी. ब्रह्माने त्यामध्ये 14 भुवनांची रचना केली. 10 दिशा, काळ, मन, बुद्धी, वाणी आणि कामदी षड्विकार उत्पन्न केले. मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मत्रीची अंत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, कृत आणि वसिष्ठ असे 7 मानसपुत्र निर्माण केले. अनुसया ही अत्री ऋषीची पत्नी. ती महान पतिव्रता होती. पतिसेवेने तिचा पुण्यप्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावर ती स्वर्गाची स्वामिनी होते की काय अशी देवांना चिंता वाटू लागली. इंद्रादिकांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण करण्यास सांगितले. इंद्र म्हणाला, अनुसया पतिभक्त आहे. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो. तिला त्रास होऊ नये म्हणून अग्नी, वायू, पृथ्वी हे सर्व सौम्य होतात. तिला उपद्रव झाल्यास ती आम्हाला शाप देईल की काय अशी सतत भीती वाटते. यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी. अनुसयेचे सत्व पाहण्यासाठी ते भिक्षुकरूपेने अंत्रीच्या आश्रमात आले. त्यावेळी अंत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. आश्रमात अनुसया एकटीच होती. तिने तिला हाक मारली व म्हणाली, आम्ही ब्राह्मण अतिथी भुकेलेलो आहोत. तुम्ही इच्छा भोजन देता अशी कीर्ती ऐकून येथे आलो आहोत. अनुसयेने त्यांचे यशोचिंतत स्वागत केले. ते म्हणाले, आम्ही स्नानादी कर्म करूनच आलो आहोत. अंत्री देईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही. त्वरित भोजन देत असाल तर ठीक, नाहीतर आम्ही जातो. त्यांचे म्हणणे मान्य करून अनुसयेने त्यांना आश्रमात नेले. त्यांना पाटावर बसवले. पात्रे मांडली. तेव्हा भिक्षुक म्हणाले, हे सती, आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून येथे आलो आहोत. तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. तू नग्न होऊन आम्हाला वाढणार असशील तरच आम्ही जेवू, अन्यथा निघून जाऊ. हे ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्मा आहेत हे अनुसयेच्या लक्षात आले. अतिथी विभूक गेले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन, विवस्त्र होऊन वाढावे तर पतिव्रतेचा धर्म मोडतो. प्रसंग बिकट आहे. मार्ग तर काढलाच पाहिजे. आज माझ्या पतीच्या तपश्चर्याची परीक्षा आहे. तीच माझे रक्षण करेल असा विचार करून तिने अतिथींच्या मागणीला होकार दिला. ती स्वयंपाकगृहात गेली. तिथे विवस्त्र होऊन पंचपक्वान्नाची पात्रे उचलली व माझ्या पतीच्या तपश्चर्याला श्रेष्ठ असेल तर हे तिन्ही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून ती बाहेर आली. तर काय आश्चर्य, त्या भिक्षुकांची तहानी बालके झाली. ती भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली. अनुसया अचंबित झाली. मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आली. मातृसुलभ वात्सल्याने तिला पाहणा फुटला. तिने एकाएकाला मांडीवर घेऊन त्यांना स्तनपान केले. ती त्रिदेवीची माता झाली. तिने तिघांना माखू घातले आणि पाळण्यात ठेवून निजवले. मध्यान्हसमयी अंत्री आश्रमात परतले. पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले.
अनुसयेने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. अत्रीने अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूपमुखी जाणली. बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले. तेव्हा ते तिघेही आपले बालरूप तसेच ठेवून निजरूपात प्रकट झाले. त्यांनी अत्री व अनुसयाची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले. अत्रीने अनुसयाशी चर्चा केली व म्हणाले, हे देवश्रेष्ठांनो, तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेले आहात, तर माझे पुत्र म्हणूनच येथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून ते तिन्ही देव स्वस्थानी परतले. अत्री अनुसयेने त्या बालकांचे नामकरण केले. बालरूपातील ब्रह्मा, विष्णू, महेश यांची अनुक्रमे चंद्र, दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली. काही काळाने दुर्वास आणि चंद्र मातेसमोर उभे राहिले. दुर्वास म्हणाला, आई, मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे, मला निरोप दे. चंद्र म्हणाला, मी तारांगणात राहून तुमच्या चरणाचे नित्य दर्शन घेईन, शीतल चांदणे पसरवून सर्वांना सुख देईन, पृथ्वीवरील वनस्पतीचे पोषण करीन. विष्णुमूर्ती दत्त तुझपाशी राहून तुझी सेवा करील. अनुसयेने त्यांना जाण्याची आज्ञा दिली. विष्णू दत्तरूपाने अत्री आश्रमी राहिला. ब्रह्मदेव आणि शंकर यांना आपापले दिव्य अंश त्यांच्या ठायी स्थापन केले. तेव्हापासून दत्त हा अत्री अनुसयेचा पुत्र आणि श्रीविष्णूचा अवतार असूनही दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिला. तो दत्तात्रय महाप्रभू हाच गुरु परंपरेचा मूळ पीठ आहे. दत्त जन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकास अपार धन्यता वाटली. तो सिद्धियोगाला म्हणाला, हे मुने, आता मला दत्तात्रयाच्या अवताराविषयी सविस्तर सांगा. तर ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. धन्यवाद.